साहेब 5 वर्ष मला बांधाने राहण्यात जाऊन देण्याची बांधाने ही रस्त्याचं लांबच बांधाने जाऊन देण्याची तब्बल 5 वर्षानंतर दत्तनगर कुरवली बुद्रुक येथील हा पानंद रस्ता खुला करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता हा पानंद रस्ता खुला करण्याचं काम चालू आहे। बाळासाहेब मिंड या ठिकाणी शेतकरी आहेत ज्यांचा रस्ता हा गेल्या 5 वर्षापासून अडवण्यात आला होता आणि आपण त्यांची या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। तर 5 वर्षानंतर तुमचा हा रस्ता खुला होतोय, काय तुमच्या भावना आहेत? अहो माझं चांगलं केलं साहेब 5 वर्ष मला बांधाने राहण्यात जाऊन देण्याची बांधाने ही रस्त्याचं लांबच बांधाने जाऊन देण्याची किती शेती तुमची आहे त्या ठिकाणी? 1.5 एकर क्षेत्र आहे मला। कशी शेती करत होता 5 वर्ष तुम्हाला कानून शेती करत होतो पण ती करून दिली नाही, बांधाने जाऊन देत नव्हती। आता ही सर्व प्रशासनाची लोक आलेत, सर्कल आलेत, त्याचबरोबर तलाठी आहेत आणि पोलीस प्रशासन आहे, त्यांनी या ठिकाणी हा रस्ता खुला केला आहे। किती दिवस तुम्ही हेलपाट घालत होता प्रशासन? 5 वर्ष हेलपाट घालत होतो तहसीलदार साहेबांकडे। 5 वर्ष तारीख अंतरिम आदेश दिला आणि तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांनी या ठिकाणी आदेश दिला रस्ता खुला करण्यासाठी आणि त्यानंतर आज रस्ता खुला होतोय। हा रस्ता खुला करत असताना आता शेतामध्ये तुम्ही काय पिके केली आहेत? आता काय नाही, पडून आहे क्षेत्र। कधीपासून पडून आहे? 5 वर्ष झालं पडून आहे क्षेत्र, 5 वर्ष झालं पडून आहे। तर हे होते बाळासाहेब मिंड होते जे शेतकरी आहेत, 1.5 एकर शेती आहे त्यांची आणि गेल्या 5 वर्षापासून हा रस्ता बंद असल्यामुळं त्यांना शेती करणं अवघड बनत होतं। मात्र प्रशासनाने पानंद रस्ते खुले करण्याच्या योजनेमधून हा रस्ता आपण पाहू शकता पाठीमागे खुला करण्याचं काम सुरू आहे। महसूल प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी मंडलाधिकारी दिलीप कोकरे, त्याचबरोबर सर्कल वाल्मिक बतान्यांना, त्याचबरोबर तलाठी बतान्यांना, यादवांना आणि मोळकांना यांच्या उपस्थितीमध्ये, तसेच या ठिकाणी पोलीस पाटील विकास लकडे आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी बरड पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार अमोल चांगण आणि पेंदा मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये, तसेच ग्रामसेवक राजेंद्र करणे यांच्या उपस्थितीमध्ये हा रस्ता दत्तनगर कुरवली बुद्रुक तालुका फलटण येथील खुला करण्यात आला आहे। नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। कुरवली बुद्रुक तालुका फलटण येथील आपण पाहू शकता या ठिकाणी पानंद रस्ता खुला करण्यासाठी सर्व अधिकारी वर्ग या ठिकाणी आला। यामध्ये मंडल अधिकारी दिलीप कोकरे, त्याचबरोबर या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने अमोल चांगण, त्याचबरोबर पोलीस अधिकारी या ठिकाणी आले आहेत, पोलीस पाटील विकास लकडे आहेत, त्याचबरोबर गावातील नागरिक आहेत। या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून जो बंद असलेला पानंद रस्ता खुला करण्यासाठी हे सर्व अधिकारी आलेले आहेत। यामध्ये प्रामुख्याने बाळासो कोंडिबा मिंड विरुद्ध असा जो वाद होता तो वाद सोडवण्याच्या दृष्टिकोनातून पानंद रस्ता खुला करण्यासाठी हा सर्व अधिकारी वर्ग आलेला आहे आणि आपण पाहू शकतो हा जो रस्ता आहे आणि येथून जो पानंद रस्ता आहे तो खुला करण्यासाठी हे सर्व प्रशासन वर्ग या ठिकाणी आलेले आहेत। पोलीस प्रशासन आलेले आहेत आणि सर्व जे इतर शेतकरी आहेत या रस्त्यालगत असलेले हे सर्व शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत। फलटणचे तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांनी जो काही निकाल दिलेला आहे त्या दृष्टिकोनातून हे सर्व महसूल खात्यातील अधिकारी तसेच पोलीस प्रशासन आणि गावातील काही प्रमुख मान्यवर आहेत आणि सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी हा पानंद रस्ता खुला करण्यासाठी गाव कामगार तलाठी या ठिकाणी यादवांनाही उपस्थित आहेत आणि सर्व महसूलचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी उपस्थित आहे। यांच्या सर्व प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये पानंद रस्ता खुला या ठिकाणी करण्याचं काम सुरू होत आहे। कुरवली बुद्रुक तालुका फलटण येथे पानंद रस्ता खुला करण्यात येत आहे। यामध्ये प्रामुख्याने मंडलाधिकारी दिलीप कोकरे, त्याचबरोबर तलाठी यांना, यादवांना, त्याचबरोबर बतान्यांना आणि मोळकांना आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी चांगण साहेब आणि ग्रामसेवक राजेंद्र करणे यांना, त्याचबरोबर पेंडा मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये कुरवली बुद्रुक तालुका फलटण येथील हा जो रस्ता हा खुला करण्यात येत आहे। गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा रस्ता या ठिकाणी पानंद रस्ता बंद होता आणि तो आता या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रशासनाच्या वतीने, फलटण महसूल प्रशासनाच्या वतीने तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा रस्ता या ठिकाणी आता खुला करण्यात आलेला आहे।